तू मात्र सगळ्यांच्या सोबत राहा. हा म्हणजे घरकाम, स्वयंपाक, रांगोळ्या, कंदील लावणं, तू सहभागी हो सगळ्यात. लांब लांब राहू नकोस. हो, आणि सगळ्यांना शुभेच्छा सांग दिवाळीच्या आमच्याकडून. हो, आम्ही मजेत, आम्ही मजेत. पिंट्याही मजेत. आई आई हो व्यवस्थित. नाही नको, तू काळजी करू नकोस. छान चाललंय सगळं. हो, आणि हे बघ, आणि भाऊबीज म्हणजे शक्यतो बघ, जमलं तर ये भाऊबीजेला. ठेवू फोन. अच्छा. हो, मनीषच्या आईने दिलं. चकली घेऊन बघणार का? हो पण लोणी नाहीये. नाही नको, मला आता नकोय. साडी कशी दिसते? सकाळपासून एवढी वावरतीये मी, पण तुम्ही काही बोलला नाही. कशी दिसते? छान आहे. जावई बापूंच्या आईंनी दिली. कुठून, बँगलोर का काय कुठून म्हणून आणली. जर अंगावर 4 दागिने असते ना, आणखीन उठून दिसली असती. अरे परवाच म्हणालीस ना माझी दागिन्यांची हौस फिटली, तेव्हा वाटलं की. हो, ते फक्त बोलायला म्हणून. आता मला सांगा, कुठल्या बाईला असं विचारलं की बाबा तुला एखादा दागिना हवा का, तर कोणी नाही म्हणणार आहे. बाकीच्यांचं ठाऊक नाही, पण तू नक्की नाही म्हणणार नाही. मला सांगू, माझ्या पिंट्याला नोकरी लागली ना की मीही माझी दागिन्यांची हौस बघून घेणार आहे. एक 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 करून सगळ्या गोष्टी साठवत जाणार आहे मी. बाबा, अरे बाबा, मी मध्यंतरी तुम्हाला म्हणालो होतो बघा, मी एका मित्राकडे कामाविषयी बोललो. तर त्याच्या बॉसने मला दिवाळीनंतर भेटायला बोलवलं. आणि तो मित्र तर म्हणत होता की नोकरी मिळाल्याच जमत. म्हणतोस काय? शाबास. पगाराचं काय? आई, आता सुरुवातीला 6000 आहे पगार, पण नंतर वाढणार आहे हळूहळू, मित्रच म्हणत होता. बाबा, नमस्कार करतो. आयुष्यमान हो, खूप मोठा हो बाळा. पाहिलं, आत्ताच मी तुमच्याशी बोलले होते ना पिंट्याच्या कामाबद्दल, आणि त्याला काम मिळालं. आईचा आशीर्वाद ना हा असा असतो. आई, नमस्कार करतो. आयुष्यमान भाऊ, तुझ्या पहिल्या पगारात आहे ना मला एक छोटासा का होईना दागिना कर. काही करणार, सगळं करणार. एकदा फक्त ही नोकरी मला मिळते. बाबा, ताई बोलायची ते खरं आहे हो. आपल्या स्वतःचं काम आपण स्वतः केलं ना, कॉन्फिडन्स सॉलिड वाढतो आपला. मला तर आतापासूनच मस्त वाटायला लागले. बाबा, दिवाळी माझी सॉलिड मस्त जाणार आहे यावर्षी. जाणार रे बाळा, दिवाळी मस्त जाणार. नशीब काढलंस पोरा. वहिनी, खोबऱ्याचे काप उरले डब्यात ठेवले. हो अगं, पण ते फ्रीज मध्ये ठेव, कारण एवढ्यात काही आपल्याला लागणार नाही. बाहेर राहिले तर वास येईल त्याला. बरं वहिनी, हा चिवडा ना का मस्त झालाय ना. माझ्यापासून लांब तेव्हा डबाला मी संपवून टाकलं. अगं संपव की खुशाल, मनसोक्त खा. संपला तर पुन्हा करू आपण. खोबऱ्याचे काप सुद्धा केलेले आहेत आपल्याकडे. बाप रे, काय ग बेबी, काय झालं? अगं या पार्लर मधल्या मुलींना पगाराला पगारही दिला आणि वर ओव्हर टाइमही दिला. मोठा भोग पडलाय आता माझ्या खिशाला. अहो मग काय झालं, मीही दिला. दिवाळीच्या आधी किती काम असतं. बिचाऱ्या हू का चू न करता काम करतातच ना. काही आहे इंदुवहिनी, म्हणजे काम करतात त्या, मी नाही म्हणत नाहीये, पण त्यांना माहिती असतं ना या कामाच्या बदल्यात त्यांना मोबदला मिळणार आहे. हो बरोबर आहे, माहित असतं, पण तोंड वाकडं न करता काम करतात ना, मग झालं. इंदुवहिनी, तू उगाच इमोशनल होऊ नकोस त्यांच्या बाबतीत. चकल्या भरू का ह्याच्यात? हो. आई, तुम्ही बोलावलात का? हो बोलावलं, पण अशी घाबरली आहेस का?
मी तुला रागावणार नाहीये. हो, अशी भूत बघितल्यासारखी का दिसतेस? नाही, काहीच नाही. बरं, मी तुला अशासाठी बोलवलं की आता दिवाळीचे दिवस आहे, तू आईबाबांकडे जाणार असशील की नाही, तर फक्त लक्ष्मी पूजनाच्या वेळेला नको जाऊ, भाऊबीजेला जा, चालेल? आणि जाताना आठवणीने फराळाचे डबे घेऊन जा. हा, फराळाचे डबे घेऊन जा. हा हो, मी भाऊबीजेलाच जाणार आहे. बरं, मी येऊ. तिला काय झालं? ही का अशी वागते? हे बघा, ती परवडली, हिला काय झालंय? काय सरू, व्हॉट हॅपन? वाय यू वॉगिंग लाईक धिस? वाय यू लाफिंग? वहिनी, तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाही. म्हणजे आम्हाला कळेल असं कुणी वागेल का या घरात? काय झालं? अगं ती जान्हवी आता अंगावर पाणी पडलेल्या मांजरासारखी भेदरून गेली आणि तू सतत हसतेस. काय झालंय काय? अगं अगं काय? नाही नाही, तिला आता जान्हवी म्हणू नका. मग कान्हासाठी व्याकुळलेली राधा म्हणा तिला. नो नो, वी आर कॉलिंग जान्हवी. मग तुम्हाला तिची अवस्था कळणारच नाही. अवस्था कसली? अनुप्रिया, कानामध्ये प्राण तर अडकलाय, पण त्याचा रागही येतोय. स्वतःच्याच मनोव्यापारांनी अस्वस्थ, विभ्रमांनी ओथंबलेली, एकीकडे हैराण, दुसरीकडे बेभान. ओढ तर वाटते, पण रागही येतोय. राग खरा की प्रेम खरं? जवळ तर जाता येत नाहीये आणि दूरही राहवत नाहीये. प्रेमिका, विरहिणी, समुद्राला मिळण्यासाठी आतुरलेली नदी. अत्यानंद महाराज माफ नाही करणार तुम्हाला. खरंच नाही करणार. अहो, साडी कशी दिसतीये? एवढा भडक रंग कधी नेसत नाही ना मी, त्यामुळे कळत नाहीये मला आज. बरं दिसतंय का? सर, तू गुजराती स्टाईलने काय नाही नेसत साडी? म्हणजे गुजराती म्हणजे असा पदर असतो नाही का, त्यामुळे काय होतं, पदरावरचं डिझाईन दिसतं. तुम्ही हे अशा साड्या नेसता, पदर मागे जातो, असा बोळ्यासारखा पदर पकडता तुम्ही, इथे पिना बिना लावता, डिझाईन दिसत नाही बघ, असं मागे जातं. मी साडी अशीच नेसणार आहे. कशी दिसतेय तेवढं फक्त सांगा. ओके ओके, छान. म्हणजे शरा, अलीकडे जरा जास्तच सुंदर दिसायला लागली सगळं तू. अहो नाही म्हणजे थोडी सुटलीस पूर्वीपेक्षा. अहो थोडस वय दिसायला लागलंय. अहो थोडी काळवणलीस पण. अहो, पण ठीक आहे. असू दे असू दे. मी कितीही जाडी झालेले असू दे, मी कितीही काळवंडलेली असू दे, माझं वय झालेलं असू दे, आता तुमच्या नशिबात हेच आहे. कळलं? हेच हेच हवं होतं मला. हेच हेच आहे आता. हेच हेच जे चिमटा काढला ना तेच हवं होतं. मी 10 वेळा काढेन. तसं नाही ग, म्हणजे आता हे जे क्षण मी जगतोय ना, ते खरोखरच जगतोय का मी स्वप्नात आहे, तेवढं मला चेक करायचं होतं. एनिवे, साडी छान आहे आणि तू नेहमी सारखी सुंदर दिसतेस. चला आता. थांब ना, 2 मिनिटं मी जाऊ. अहो नको, खाली सगळे वाट बघत असतील. असं काय करतेस? इतक्या सुंदर बायकोला असंच जाऊ देईन का मी? मी काही बोलत असता. चले, काहीतरी तुझ्या मनात, माझ्या मनात असलं काही नाहीये. काय हो? मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी, ते तुला देतो आणि मग आपण जाऊ. गजरा नाही बघ,
काय आहे? हे काय आहे? बघ. सांगा ना. हे माझे तोडे आहेत. माझ्या बांगड्या, माझी चेन. अहो पण हे सगळं मी गहाण टाकलं होतं ना. मी सोडवून आणला. माझ्या कमाईतून. म्हणजे बोलता बोलता आई म्हणाली बायकोसाठी काहीतरी करा, काहीतरी आणा. तोपर्यंत मला खरंच काही सुचलं नव्हतं. पण मग नंतर म्हटलं की तुझं स्त्रीधन तुला परत करणं यापेक्षा मोठं गिफ्ट आणखी काय असू शकतं, नाही का? शरा, हा दिवस माझ्या आयुष्यात येईल असं स्वप्न बघणं मी कधीच सोडून दिलं होतं. पण चमत्कार घडतात शरा, चमत्कार घडतात. बघ ना, आज आपल्या घरात मी असा तुझ्या समोर उभा आहे आणि तुझ्याकडून लाचारासारखे मागून घेतलेले, गहाण टाकलेले दागिने तुला परत करतोय. कुठेतरी कुणीतरी आपल्यावरती खूप खूप प्रेम करत असतं. आणि त्याचेच परिणाम असतात हे असे चमत्कार. आता सणाच्या दिवशी असं रडायचं नाही. रडत नाहीये. मग मी तुझेच दागिने तुला परत केले, नवीन काही आणले नाही म्हणून बोकाड बसतलीस? नाही हो. बरं ऐक, आता आज हे घातलेस तर राहू दे, पण बहिणीचे दागिने तिला परत करून टाक. खुश? खूप. आता मला काय दिसेल? जा ना, तुम्ही काही बोलत असता. एक कप चहा पाहिजे. चल दे लवकर. रागावलीस? नाही. अगं दिवाळी आहे, मला भांडायचं नाहीये. हो, पण बोलू शकतो ना आपण. काय बोलायचंय? चिडलीस ना? काय फरक पडतो? नाही, दिवाळी आहे, कशाला उगाच चिडायचं, रागवायचं? टिंगल करताय का तुम्ही माझी? नाही, मी तुझी फक्त री ओढतोय. काहीही आहे श्रीरंग. बरं, आपलं बोलणं अर्धवट राहिलं. मला आठवत नाहीये. पण मला आठवतंय ना. पण मग ही वेळ नाहीये. पण मग रात्री बोलूया. दिवाळी आहे. त्याचा काय संबंध? नाही, आपण एकमेकांशी बोलू शकतोच ना. आपण नवरा बायको आहोत.
मानता का तुम्ही तसं? हो अर्थात मानतो. म्हणजे मी मानत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? मी असं नाही म्हणालो. पण तुमच्या बोलण्यातून असाच अर्थ निघतो. आय एम सॉरी. पहिल्यांदा वार करायचा आणि मग औषध लावायचं. अरे काय वार वगैरे एवढे मोठे शब्द वापरतेस? एवढं मेलोड्रामॅटिक वागायची काहीच गरज नाहीये. अच्छा, म्हणजे आता मी तुम्हाला मेलोड्रामॅटिकही वाटतेय? नाही, माझं तसं काही म्हणणं नाहीये. ते पण तुमच्या बोलण्यातून असाच अर्थ निघतो. अरे सर का तुम्ही माझ्या वाटेत आहात. हो. आइए जी, चहा. थँक्यू. दिवाळी आहे ना? मग नाही म्हटलं शुभ दीपावली. आजी, मला वाटतं कधी कधी हे मुद्दाम करतात. सरळ वागतच नाहीत माझ्याशी, सतत वागण्यात फिरलेले असतात. का बरं? आता मी मगाशी गेले होते की नाही? मी गेले हेच चुकलं. मी ना जायलाच नको होतं. कुठे? शेवटी जे नको होतं तेच झालं. भांडण झालं आमचं. कोणाशी? एक साधा सरळ प्रश्न विचारला होता मी, पण त्याचं उत्तर इतकं कठीण करून ठेवलं की नंतर मलाच वाटायला लागलं कुठून जाऊन मी प्रश्न विचारला. आई आजी, तुम्ही प्लीज मला परत त्यांच्या खोलीत जायला सांगू नका. बर, नाही सांगणार. नाही म्हणजे आपण चुकतोय हे जर समोरच्याला मान्यच करायचं नसेल तर मग आपण काय करणार ना? दरवेळी इतके बरोबर वागतात, एवढी मोठी कंपनी चालवतात. आता माझ्यासारखा बँकेतला साधा जॉब आहे असंही नाही, पण आपण चुकतोय हेच कळू नये एखाद्याला. आईजी, तुम्ही यांना सांगा जर ते सॉरी असं म्हणायला आले असतील तर त्याची काही गरज नाहीये. अरे पण मी इथे कोणाला सॉरी म्हणायला आलोच नाहीये. पाहिलं नाहीये जी, हल्ली लोकांना त्यांच्या वागण्याचा पश्चातापही होत नाही. बघितलंस काय याची? कलयुग आलंय. लोक आपल्याशी कसं वागतात आणि त्या उपर त्यांची अशी अपेक्षा असते की दुसऱ्यांनी आपल्याकडे येऊन आपल्याला सॉरी म्हणावं. आईजी, एकतर मला वाटत नाहीये मी कुणाला सॉरी म्हणावं, आणि दुसरी, एक मिनिट, मुळात मी चुकलेच नाहीये. आईजी, मी तर सगळं क्लिअर करायला गेले होते की नाही, तुम्हाला माहितीये ना. आणि या उपर जर आता कुणाला असं वाटत असेल की मी चुकले तर हद्द झालीये. मी काय केलंय? उलट हेच माझ्याशी विचित्र वागतात. हो की नाही आयोजी? तुम्हाला काय वाटतं? नो वे.
आईची उलट मी सतत चांगलंच वागत आलोय. आईजी आता याला काय म्हणाल? आईची याला चांगलं वागणं असं म्हणतात. आईजी घरात सण आहे, त्यामुळे मला कुणाशी भांडायचं नाहीये. आईची मला सुद्धा कोणाशीही भांडायचं नाहीये. सांग जगाला. आईजी मग हे का आले तिथे बोलायला जगाशी? राहू दे ना, मीच जाते. हे जगा नाही, तुम्ही इथे राहता तेव्हा मला इथून गेलं पाहिजे. नाही, मला सुद्धा कोणाशीही भांडायचं नाहीये. मी फक्त इतकंच सांगायला आलो होतो की जगाने आज जी साडी नेसली ना, त्या साडीमध्ये जग खूप सुंदर दिसतंय. आईजी एकतर तुम्ही यांना सांगा, हे असं सारखं जग. कधीपर्यंत ग तुम्ही असे बालिश वागणार आहात? आईजी तुम्ही पण तेच ऐकलत का जे मी ऐकलं? हो, तू या साडीत खूप सुंदर दिसतेस असं म्हणाला तो.